गणेश नाईक यांना मंत्रिपद मिळालं असं देखील नरेश मस्के जे आहेत म्हणाले आहेत. काय वाटतं? गणेश नाईक हे सिनियर आहेत सर्वांनाच, तर देखील त्यांना त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य करणं कसं वाटतं? हे बरोबर नाही. गणेश नाईक यांना त्यांच्या कामावर कार्यकर्तृत्वावर मिळालेलं आहे आणि मंत्रिपद जे आहे ते काही तुमच्यामुळे मिळालं असं नसतं. शेवटी पक्ष ठरवत असतं आणि माननीय आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्यामुळे त्यांना मंत्री केलं गेलेलं आहे आणि त्यांचं कर्तृत्व पण आहे. त्याच्यामुळे त्याकडे बघून, त्यांच्या अनुभवाकडे बघून त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. ज्यावेळेस गणेश नाईक जे आहेत पालकमंत्री होते ठाणे जिल्ह्याचे, त्यावेळेस एकनाथ शिंदे जे आहेत ते शाखा प्रमुख होते. त्याचमुळे जे आहे ते शाखा प्रमुख असलेला कार्यकर्ता जो आहे तो आज उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, मुख्य नेता होतो आणि तुम्ही जे आहे त्याच ठिकाणी मंत्रीपद आहात. म्हणून कुठेतरी त्यांना पोटदुखी झाली आहे म्हणून ते अशा प्रकारची वक्तव्य जे आहे ते करते. मला काही असं वाटत नाही. काहीतरी सांगायचं म्हणून वेगाने एखाद्या व्यक्तीचा प्रगती होणं ही निश्चितपणे चांगली आहे. त्यांच्या काम कर्तृत्वाला त्या काळामध्ये पोचपावती मिळालेली आहे असं समजूया. पण या ठिकाणी यांनी कायम ठेवलेलं आहे. यांचं इतकी वर्ष कायम ठेवणं हे पण सोपं नसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही नेतृत्व आहे, म्हणजे नवी मुंबईमध्ये 25-30 वर्ष त्यांनी महापालिका त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे, त्यांच्या कामावर ठेवलेली आहे. नव्या मुंबईचं रूप देखील त्यांनी बदललेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. म्हणूनच नव्या मुंबईची सुजाण लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील पालकमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व दाखवलेलं आहे. दुसऱ्या पक्षामध्ये असताना देखील ते मंत्रिमंडळामध्ये वरच्या स्तरावर होते आणि आता महायुतीमध्ये देखील ते महत्त्वाच्या पदावर भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की हे जागेवरच राहिले, यांची काही प्रगतीच झाली नाही. उलट जी झेप त्यांनी घेतली ती कायम ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते त्यांनी कायम ठेवलेली आहे. सर, ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी आरोप केला की नवी मुंबईतील अनेक जागा ज्या आहेत त्या बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न जो तो या ठिकाणी सुरू आहे, परंतु मी वनमंत्री असताना 1 इंच देखील जागा देईल कोणाच्या घशामध्ये घालण्यात येणार आहे. तुम्हालाही वाटतं की ठाण्यामध्ये तीच परिस्थिती असते? ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे ती मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन. शासनाकडनं आलेला निधी असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या संबंधी असेल, पण नवी मुंबईचा जो काही त्यांनी मांडलेला आहे ते माहितीशिवाय तर ते बोलणार नाहीत. त्यांना ठाम प्रकारची माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते खोडून टाकण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना माहिती आहे म्हणून ते बोलले. त्याला आपण पुराव्यानिशी उत्तर दिलं तर ते खरं आहे का खोटं आहे वक्तव्य हे कळणार आहे. सर, निलेश राणेंनी जे आहे एक ट्विट केलेलं आहे, वनच राहिलं नाही तर वनमंत्री काय कामाचे, अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी देखील नाहीत असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलेलं आहे. त्यांनी त्यांची भावना जरी व्यक्त केलेली असली तरी असं प्रत्येक विभागाबद्दल बोलायचं का? महायुतीमध्ये लोक महायुतीच्या नेतृत्वाकडे आणि कामाकडे बघून आपल्याला सगळीकडे मतदान करते आणि भरघोस मताने निवडून आणते आणि त्याच्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या खात्याकडे जर बघून आपणच बोलायला लागलो तर ते हे उचित नाही आहे. त्याच्यावर आपण दुरुस्ती करू, मंत्र्यांच्या पाठीशी लागू जर त्याच्यात काही चुकीचं असेल तर. परंतु जाहीरपणे बोलणं हे काही जाणीवपूर्वक बोललं जाते की काय, हा देखील एक प्रश्न पडलेला आहे. सर, अनेक लोकसभा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवून ते मतं जी आहे ती मागण्यात आली होती, परंतु ज्या पद्धतीने ठाण्याचे खासदार वारंवार ज्या पद्धतीने नाईकांवरती जे आरोप करते, अनेक वेळा त्यांनी खडसून देखील टीका केलेली आहे. कसं पाहता यासाठी? कारण तुम्ही देखील आग्रह होती की ठाण्याची जागा ही भाजपला मिळावी. ते बघा की ठाण्याची जागा भाजपला मिळावी हे त्यावेळेलाही आम्ही आग्रह होतो. या ठिकाणी युती न करता निवडणूक व्हावी याच्याकरताही आम्ही आग्रही होतो आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये 9 आमदार निवडून आलेले. संख्या ही सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीची आलेली आहे. लोकसभेच्या दृष्टीने देखील आम्ही एका लॉजिकल वेने बोलत होतो की का लोकसभा ठाण्याला भारतीय जनता पार्टीला हवी. परंतु आता झालं गेलं विसरून गेलं पाहिजे. आता पुढे जायला पाहिजे. आता बरंच डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. तुम्ही तर निवडून आलायत ना. मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या फोटोवर आणि मोदीजींच्या कार्यकर्तृत्वावर आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. आता आपण चांगलं काम करायला पाहिजे. विकासाच्या दिशेने काय करता येईल या सगळ्या भागामध्ये हे बघायला पाहिजे. तर ते सोडून जर आपण वेगळं वळण द्यायला लागला
तर मग आमची मंडळी बोलायला काही थांबणार नाहीत. सर, विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायला हवं असं तुम्ही म्हणताय, परंतु श्रीकांत शिंदे जे आहेत त्यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान केलेलं आहे की बोलण्यापेक्षा जे आहे ते आमच्यासमोर येऊन तुम्ही लोकसभा निवडणुका ज्या आहेत लढावात. तर गणेश नाईकांना जर स्तुती भ्रंश झालेला आहे असं देखील त्यांनी म्हणाले. त्यांनी थेट आव्हान देखील त्यांना केलं नाईकांना. नाही, त्यांनी त्या गणेश नाईक जे बोलले असतील त्याच्यावर एक तीव्र काही भावना व्यक्त करण्याचं असेल ते बोलले असतील, परंतु आता तर पुढच्या वेळेलाच लढायला लागेल, कारण लोकसभेची तर मुदत संपलेली आहे. त्यावेळेला बघू योग्य वेळेला. सर, वारंवार कुठेतरी शिवसेनेचे नेते असेल ते भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना टार्गेट करताना पाहत आहेत. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देखील शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका करत आहेत. असं होतं, याकडे आपण सर्व महायुतीमध्ये आहोत. नाही, ही स्थानिक पातळीवर काही वेळेला मतभेद असतात. खरं म्हणजे मनभेद असता कामा नये. निर्णय विषयांच्या करता मतभेद असतील तर त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक पण ठरतं, उचित पण ठरतं. आणि त्या बोलण्याचा प्लॅटफॉर्म हा प्रत्येक वेळेला काही मीडिया असला पाहिजे असं नाही. अंतर्गत देखील एक व्यवस्था जी निर्माण केलेली आहे महायुतीच्या नेतृत्वाने, त्या ठिकाणी देखील ते वक्तव्य जे आहे ते केलं जाऊ शकतो. कारण की एवढं काम करतोय आपण, परंतु ते बाजूला ठेवून याच्यावरच नाही तर लोकांचं लक्ष केंद्रित होण्याची जास्ती शक्यता असते. सर, वारंवार अशा एकमेकांवरती जर टीका करणारे नेते आहेत त्यांना तुम्ही काय सांगता? नाही, आता मी सल्ला देण्या इतका मोठा नेता नाही, परंतु मी निश्चितपणे या भावनेचं आहे, माझं वैयक्तिक मत आहे, मी जे मगाशी सांगितलं की अशा प्रकारे मीडियाच्या माध्यमातून आपण बोलत राहणं आणि एका आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रक्रियेमध्ये आपण काही सांगणं, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि ते जर आपण केलं तर अधिक लोक देखील आपल्याकडे सकारात्मकपणे बघतील. आणि आपण जे काम आणि जो वेग पकडला आहे, आपण जे म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर तो न थांबण्याकरता हे आपण काम चालू ठेवणं हेच त्याला चांगलं उत्तर आहे.